अजितदादांचे शिंदखेड राजाचे आमदार राजेंद्र शिंगणे शरद पवारांच्या गळाला लागलेत का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। कारण वर्ध्यामधल्या एका कार्यक्रमात दादांचे आमदार राजेंद्र शिंगणेंनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। अजित पवारांसोबत नाईलाजास्तव होतो असं राजेंद्र शिंगणेंनी म्हटलंय। दरम्यान यावेळेला त्यांनी शरद पवारांचंही तोंड भरून कौतुक केलं। वर्ध्यामध्ये माजी आमदार सुरेश देशमुखांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमात शरद पवार आणि अजितदादा गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे एकाच मंचावर आले। कार्यक्रमात राजेंद्र शिंगणेंनी शरद पवारांचं कौतुक करत त्यांचे आभार मानले। आयुष्यभर शरद पवारांचा ऋणी राहणार, त्यांनी नेहमीच सहकार्य केलंय असं शिंगणेंनी यावेळेला म्हटलं। नाईलाजास्तव अजित पवारांबरोबर होतो असं राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलंय। राजेंद्र शिंगणे अजित पवार गटाचे सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार आहेत। शिंगणे सिंदखेड राजामधून 5व्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। शिंगणे हे 1995 मध्ये पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते। बुलढाणा जिल्हा बँकेला पुनरुज्जीवित करण्याचं अजितदादांनी आश्वासन दिलं होतं। त्यामुळे अजितदादांच्या सोबत गेल्याचं राजेंद्र शिंगणेंनी सांगितलं होतं। जवळपास 30 वर्ष झाली मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि माझ्या जडणघडणीमध्ये, राजकीय जडणघडणीमध्ये मी मान्यच करतो की आदरणीय पवार साहेबांचा त्याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे आणि हा आयुष्यभर त्या बाबतीमध्ये मी निश्चितपणे ऋणीच राहणार आहे। परंतु मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे मी नाईलाजानं अजितदादांच्या बरोबर तिथे गेलो। आज जिल्हा सहकारी बँकेला 300 कोटी रुपये राज्य सरकारनं त्या ठिकाणी दिलेले आहेत। परंतु निश्चितपणे आदरणीय पवार साहेब हे नेहमीच माझ्याकरता आदरणीय राहतात।